या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आता समोर आलेला आहे। शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर येते। देशमुखांच्या शरीरावर एकूण 56 जखमा होत्या असं सांगण्यात येत आहे। त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। त्याबरोबरच त्यांना लाथाबुक्क्यांनी सुद्धा बेदम मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे। अहवालात नमूद आहे धारदार शस्त्राचाही वापर करण्यात आला होता। केज इथल्या उपजिल्हा रुग्णालयात संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन करण्यात आलं। गॅस पाईपला करदोडा गुंडाळून त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। पीव्हीसी पाईपला क्लच वायर लावून त्याद्वारे मारहाण करण्यात आल्याची बातमी आता समोर येते। अतिशय संतापजनक असा हा प्रकार। लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांना मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर येते? या ठिकाणी लागूच या ठिकाणी सांगता येईल की ज्यावेळेस संतोष देशमुख यांचे जे मारेकरी त्यांना मारहाण करीत होते त्यावेळेस जवळपास त्यांच्या हातामध्ये असलेले जे साहित्य होतं, लोखंडी रॉड असेल, पीव्हीसी पाईप असेल, हे जे साहित्य होतं याने त्यांना मारहाण करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।